आठवडी बाजारांच्या संदर्भातल्या दुभत्या जनावरांची जी खरेदी विक्री आहे तर त्या संदर्भात राज्य सरकारनं काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्याला आता एक धक्का लागला आहे, तो म्हणजे खरेदी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा मद्रास उच्च न्यायालयानं घेतला केंद्राच्या निर्णयावर। 4 आठवड्यांसाठी ही स्थगिती असणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं 4 आठवड्याच्या आत न्यायालयासमोर आपली भूमिका मांडावी असे निर्देशही न्यायालयानं दिलेत। पशु बाजारात पशूंची विक्री केवळ नांगरणी आणि दुग्ध व्यवसाय यासारख्या शेतीशी संबंधित कामांसाठीच करता येईल असा आदेश केंद्र सरकारनं गेल्याच आठवड्यात काढला होता। त्यानुसार म्हशी, गायी, उंट यांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली होती आणि या निर्णयावरून देशभरात टीकेची झोड उठली। मद्रास हायकोर्टामध्ये या निर्णयाच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आणि न्यायालयानं सरकारला तातडीनं आपलं म्हणणं न्यायालयात मांडण्याचे आदेश दिलेत। कशा जनावर आपलं इकायचं म्हणलं घरचं असलं तर घरचं ग्रामपंचायतला खतवलेलं असतं, ग्रामपंचायतमधून दाखला घ्यायचा आणि इकल्यानंतर हितल्या बाजारात ज्या बाजारात इकल्या त्या बाजारातून दाखला घ्यायचा, त्या घेणाऱ्याला द्यायचा। जनावर भाकड झाल्यावर काय करणार? काय करायचं आता तुम्हीच सांगा। तुम्ही तर म्हणता आता खटकाला द्यायचं नाही, शेतकऱ्याला सांभाळायचं नाही। मायबाप कोण सांभाळीना खटकाला जनावर इकून नाही दिल्यावर शेतकरी सांभाळते का ती जनावर? मरू द्यायचे दरवाजेत, मरोच तर सांभाळेल का शेतकरी? 2 एकर मध्ये 4 बैल सांभाळू शकत नाही कुठल्या शेती सोडून जर दिली तर काय प्रत्येकाच्या दानाचा खोटा उपटीन, मग त्यामुळं शेती पडून ठेवावं लागेल। तुम्ही जर असं अडवलं सरकारनं तर कशाला न्यायची बैल कशाला न्यायची मला हीच सांगा। ह्यांनी जर हमी पत्र नाही आणलं काय करणार आम्ही? तुम्हीच सांगा साहेब। पुढे विकायचं पण शेतकऱ्यालाच म्हणून शेतकऱ्याला आता ती कुठं जाते ही आम्हाला माहित नाही साहेब। आम्ही काय सांभाळू शकत नाही। आम्ही खरं बोलतो, खोटं बोलत नाही। आता ही कुठं जाते बैल? शेतकऱ्याला जाते आणि म्हणावं तुम्हाला शेतकऱ्याला जाते खटकाला जाते, ही आमची पद्धत नाही सांगायची। आम्ही बाजारात माल मांडू, कुणी बी घेईन, ज्यानं 10 रुपये जात देईन त्यानं घ्यावं लागतं।